येथील वकील दाम्पत्याच्या खंडणीसाठी अपहरण करून खून करणारा सराईत आरोपी त्याच्या 3 साथीदारांसह 24 तासाच्या आत जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई. दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी राजाराम जयवंत आढाव वय 52 वर्षे, मनीषा राजाराम आढाव वय 42 वर्षे, दोन्ही राहणार मानोरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर हे वकील दाम्पत्य त्यांच्या राहत्या घरातून राहुरी कोर्टमध्ये गेले होते. परंतु दुपारनंतर त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला असता त्यांचा कोणाशीही संपर्क झालेला नाही. त्यानंतर लता राजेश शिंदे वय 38 वर्षे, राहणार बाजारपेठ, पानसरे गल्ली, संगमनेर यांनी दिलेल्या खबरीवरून राहुरी पोलीस स्टेशन मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर 26/2024 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. राहुरी परिसरामधून वकील दाम्पत्य मिसिंग झाल्याची घटना घडल्याने माननीय श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आढाव वकील दाम्पत्याचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार तुषार धाकराव तसेच पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, अमृत आढाव, सागर ससाने, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, भीमराज खसे, प्रमोद जाधव, रणजित जाधव, संतोष खैरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे यांचे 3 वेगवेगळे पथक तयार करून पथकास सूचना देऊन वकील दाम्पत्याचा शोध घेण्याकामी रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस पथक हे राहुरी ते मानोरी जाणाऱ्या रोडवरील तसेच राहुरी कोर्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व वकील दाम्पत्यांकडे कोणकोणत्या आरोपींचे वकीलपत्र आहे याबाबत माहिती घेत असताना राहुरी कोर्ट परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयित कार दिवसा व रात्रीच्या वेळी गेलेली असल्याचे दिसून आले. सदर कारचा शोध घेत असताना रेकॉर्डवरील आरोपी किरण ढुशिंग, राहणार राहुरी याचे वॉरंटबाबतचे प्रकरण आढाव वकील दाम्पत्यांकडे असल्याचे व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेली संशयित कार किरण ढुशिंग वापरत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकास किरण ढुशिंग याची मागील गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत असल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे पूर्ण नाव, गाव विचारता त्याने त्याचे नाव किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ ढुशिंग वय 32 वर्षे, राहणार उंबरे, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे सखोल व बारकाईने तपास करता त्याने मागील काही दिवसांपासून त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे, राहणार येवले आखाडा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर, शुभम संजित महाडिक, राहणार गणपतवाडी शाळेजवळ मानोरी, हर्षल दत्तात्रय ढोकणे, राहणार उंबरे, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर, बबन सुनील मोरे, राहणार उंबरे, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर यांच्यासह कट करून वकील दाम्पत्याला कोर्ट केसच्या कामकाजाकरिता बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना किरण ढुशिंग याने स्वतःच्या गाडीत बसवून वकील दाम्पत्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या घरामध्ये दोघांचे हातपाय बांधून ठेवून 5 लाख रुपये खंडणीची मागणी केली. परंतु वकील दाम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच घरामध्ये 5 ते 6 तास त्यांचा छळ केला. त्यानंतर त्यांना वकील दाम्पत्यांच्या गाडीमध्ये बसून मानोरी गावाच्या बाहेर घेऊन जाऊन रात्रीच्या सुमारास दोघांच्या डोक्यामध्ये प्लास्टिक पिशव्या घालून त्यांचा श्वास गुदमरून खून केल्याबाबत व त्यांचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या विहिरीमध्ये दगड बांधून टाकून दिले व त्यानंतर वकील दाम्पत्यांची गाडी राहुरी कोर्ट परिसरामध्ये लावली असल्याचे सांगितले. आरोपींनी सांगितलेल्या हकीकतीवरून खात्री करता उंबरे गावातील स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या विहिरीमध्ये वकील दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले आहेत. या दरम्यान सदर घडलेल्या घटनेबाबत माहिती मिळाल्याने तक्रारदार लता राजेश शिंदे वय 38 वर्षे, राहणार बाजारपेठ, पानसरे गल्ली, संगमनेर यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 302, 363, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी किरण ढुशिंग याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे वय 23 वर्षे, राहणार येवले आखाडा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर, शुभम संजित महाडिक वय 25 वर्षे, राहणार गणपतवाडी शाळेजवळ मानोरी, तालुका राहुरी, हर्षल दत्तात्रय ढोकणे वय 20 वर्षे, राहणार उंबरे, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून
ताब्यात घेतले असून त्यांना पुढील तपासकामी राहुरी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे हे करत आहे. किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ डुशिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी खून, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे खालीलप्रमाणे गुन्हे देखील दाखल आहेत.